दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात ही भेट झाल्याची सुद्धा माहिती मिळते। या भेटीदरम्यान सुनील तटकरे देखील उपस्थित होते। तर राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड आणि रत्नागिरीच्या जागांवर दावा करण्यात आलाय। दरम्यान विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका असं छत्रपती संभाजीनगर जालन्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मागणी करत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेमध्ये भाजपकडे एक हाती बहुमत आहे, त्यामुळे विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। कार्यकर्त्याची मागणी स्वाभाविक असते। कार्यकर्त्याला वाटतं आपण सगळ्या जागा लढल्या पाहिजे, कार्यकर्त्याला वाटतं वेगवेगळ्या निवडणुका लढला पाहिजे, कारण की कार्यकर्ता जो आहे तो वाट बघत असतो गेले अनेक वर्ष। पण महायुतीचं सरकार आहे आणि या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुतीमध्ये लढल्या जातील। आपल्या कार्यकर्त्यांची काय मागणी, आपण जी चर्चा करताय जिल्ह्यामध्ये नाशिक, मी तुम्हाला ते सांगितलं ना, कार्यकर्त्याची मागणी स्वाभाविक असते। प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा पक्ष मोठा झाला पाहिजे, त्याच्या पक्षाचा आमदार अजून एक वाढला पाहिजे, हे प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते। पण महायुतीमध्ये असल्यामुळे आपण महायुती म्हणून कशा प्रकारे एकत्र येऊन लढू शकतो याच्यावरती जास्त भर जो आहे तो सगळ्या नेत्यांचा असतो। दुसरीकडे विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता चाचपणी केली जात असल्याचं कळत आहे। तर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक झाली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार आहे। तर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्या उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची ही माहिती आहे।